हाय फ्रेंड्स, किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला मेनू आहे हेल्दी चॉकलेट. तर आपण स्वतः हेल्दी राहा आणि आपल्या मुलांना सुद्धा हेल्दी ठेवा, त्यासाठी मी तुमच्यासोबत एक हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे. तर चला आपण काय काय साहित्य लागणार आहे बघूया. इथे मी पाव किलो खजूर घेतलेत आणि त्याचे ना बिये काढून घेणार आहे. आणि चॉकलेट म्हटली ना तर लहान मुलांना तर खूप आवडते, त्याचबरोबर मोठ्यांना पण आवडते. तर त्यासाठी आपण हेल्दी चॉकलेट खाण्याचा प्रयत्न करूया. तर इथे बघा मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत. ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतलेत ना त्याच वाटीने सगळं ड्रायफ्रूट मी अर्धा वाटी घेतले, सगळं समप्रमाणात घेतले. तर आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे बघा तुम्ही. आता मी इथे 1 चम्मच तूप घातले, साजूक तूप घातले. याच्यामध्ये आपण आता काजू 2 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत. बघा काजूचा रंग थोडंसं चेंज झालंय. आता आपण काढून घेऊया. आता मी याच्यामध्ये बदाम घातले, याला पण 2 मिनिट फ्राय करून घेणार आपण. बघा आपले बदाम सुद्धा आता झाले, ते पण मी काढून घेणार आहे. सगळं ड्रायफ्रूटला मी सेम तेच करणार. आता बघा इथे मी अक्रोड घातले. इथे बघा मी पंपकिन सीड्स घातले अर्धा वाटी. हे पण 2 मिनिट परतून घेणार आहे. हे आता मी इथे काढून घेणार. आता इथे मी वॉटरमेलनचे सीड्स घातले, ते पण 2 मिनिट परतून घेणार. हे बघा सगळे ड्रायफ्रूट आपलं परतून झालेले आहे. आता आपण याचं मिक्सरमध्ये वाटण करणार आहे. एकदम बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं. बघा असंच सेम करायचं, जास्त बारीक नका करू. आता जे राहिलेले ड्रायफ्रूट आणि खजूर आहे ना ते पण वाटण करून घेणार आहे. आणि बाहेरची चॉकलेट देणार ना जरा पोरांना कमी करा, घरी बनवून द्या, कारण हेल्थला खूप चांगलं आहे. हे तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे, सांगण्याची काही गरज नाही. बघा ते पण आता वाटण करून झालेलं आहे. आता आपण इथे मिक्स करणार आहे. मी हातानेच मिक्स करते जेणेकरून व्यवस्थित मिक्स होणार. आणि आपल्याला जोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे ना, जोवर यांचं एकजीव होत नाही तोवर आपण मिक्स करून घेणार. बघा आता झालंय आपलं रेडी. आणि जर तुम्हाला काही विचारायचं असलं ना तर कमेंट करा, काही डाऊट असलं तर. आता मी इथे हार्ड शेपचं चॉकलेट मोल्ड घेतलंय. त्याच्यामध्ये आपण चॉकलेटचं जे बेटर बनवलंय ना ते व्यवस्थितपणे
हे बघा मी असे त्याच्यामध्ये सगळे व्यवस्थित भरून घेतले. बघू शकता तुम्ही. ह्याच प्रकारे तुम्हाला पण भरून घ्यायचे व्यवस्थित. आता हे मी दुसरं चॉकलेट मोल्ड घेतले. याच्यात पण आपण सेम तसंच करणार आहोत. आणि जर तुमच्याकडे मखाने असतील ना तर ते पण थोडंसं फ्राय करा आणि ते पण याच्यामध्ये घाला पावडर करून. माझ्याकडे मखाने नव्हते त्याच्यामुळं मी नाही घातलं, पण मखाने पण ना हेल्थला खूप चांगले आहेत. जे आपण बाहेरचं पोरांना चिप्स हे ते वरचं देतो ना त्याच्यापेक्षा त्यांना ड्रायफ्रूट मखाने जे हेल्दी आहे ना ते द्या. इथे मी डार्क चॉकलेट घेतले, 50% डार्क चॉकलेट ही. याला मी व्यवस्थित कट करून घेतले. आणि जे मी आता आपण चॉकलेट मोल्डमध्ये बेटर भरून घेतलं ना, हे आता आपण फ्रीजमध्ये मी अर्धा तास ठेवलं होतं. ते सांगायचे विसरली, सॉरी. अर्धा तास ठेवलं होतं. बघा अर्धा तास किंवा 1 तास ठेवा. बघा आता किती व्यवस्थित सेट झाले बघू शकता तुम्ही. बघा इझिली निघते, म्हणजे असं चिपकलं वगैरे अजिबात नाही. बघा हे सगळे मी काढून घेतलेत. आता इथे मी टोपमध्ये पाणी ठेवलं होतं, ते गरम झालं होतं पाणी. त्याच्यामध्ये आता आपण एक टोपामध्ये चॉकलेट घातले आणि ते चॉकलेट आपण मेल्ट करून घेतले. आणि बघा आता आपण जे चॉकलेट बनवून ठेवलं होतं त्याला डार्क चॉकलेटमध्ये डिप करून घ्यायचे. बघा मी अशा प्रकारे डिप करते. हाताने पण व्यवस्थित होतात. तर बघा आता मी सगळ्या चॉकलेटला डिप करून घेतले आणि याला जवळजवळ मी 1 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं सेट होण्यासाठी. बघा आता 1 तास झालेला आहे. आणि जर तुम्हाला ही चॉकलेटची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. आणि असं हेल्दी चॉकलेट आईस्क्रीम हेल्दी आणि खात राहा.